नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण नवीन लक्ष्मीची अशी रेखीव पावले काढणार आहोत. तर घराच्या उंबरवट्याबाहेर किंवा देवासमोर, तुळशीसमोर सजलेल्या या रेखीव रांगोळी म्हणजेच लक्ष्मी पावले. तर आजच्या भागात आपण रेखीव लक्ष्मी पावलाच्या रांगोळी आपण काढणार आहोत. तर आपण 6 रांगोळी काढणार आहोत. तर एकापेक्षा एक सुंदर रांगोळी आहेत मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला या सगळ्या रांगोळी आवडतील. आता येणाऱ्या सणाच्या काळामध्ये किंवा श्रावण मासामध्ये नेहमीच मला रोज रांगोळी काढण्यासाठी या लक्ष्मी पावलाच्या रांगोळी आवडतीलसुद्धा आणि तुम्ही काढालसुद्धा. चला तर मग. तर इथे मी हिरव्या रांगोळीने अशा 2 छोट्या छोट्या लाईन मारून घेतल्यात आणि आकार जर व्यवस्थित नाही आला तर त्याला आपल्या बोटाच्या सहाय्याने थोडंसं ओढून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपली क्लीन रेषा दिसेल. तर एकावर एक 2 रेषा दिल्यात आणि त्यावरती आपल्याला गोपद्म काढून घ्यायचे आहेत आणि गोपद्मामध्ये मी पांढरा कलर दिलेला आहे ते. आणि लक्ष्मीची बोटे आपण पिवळ्या रंगाने काढलेली आहेत आणि त्या हिरव्या लाईनच्या खाली आपण अशी लाल रांगोळीने 3 असे थोडे मोठ्या डॉट्स दिलेले आहेत आणि साईडने आपण अशा 3 लाईन दिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा रेखीव रांगोळी घराच्या उंबरवट्याबाहेर सजलेल्या कुणाला नाही आवडणार, प्रत्येकीलाच आवडतात आणि प्रत्येकीला काढायच्यासुद्धा असतात. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो. तर इथे आपली पहिली लक्ष्मी पावलाची रेखीव रांगोळी तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी सिंपल आहे. तर इथे बघा, मी बोटाने त्याला व्यवस्थित ओढून घेते. या पद्धतीने तुम्हीसुद्धा ओढून घ्या. यामुळे रांगोळी क्लीन दिसते आणि रेषासुद्धा आपली स्ट्रेट दिसते. तर इथे बघा, मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने 2 रेषा काढून घेतलेल्या आहेत. त्यावरतीसुद्धा आपण गोपद्म काढलेला आहे आणि ते गोपद्मामध्ये मी पिवळा रंग देत आहे. तर रांगोळी हा आपल्या सगळ्याच महिलांचा आवडीचा विषय आहे. आपण सणासुदीला किंवा इतर काही कार्यक्रम असेल तेव्हा रांगोळी काढतोच. पूर्वीपासूनच अंगणात सडा टाकला जायचा, त्यावर सुभूषित सुंदर अशी रांगोळी काढली जायची. लक्ष्मीची पावले काढली जायची, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपली भारतीय कला आणि परंपरा ही जपली जायची. रांगोळी काढणे हे एक आपल्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सणाला रांगोळी काढली जायची. तर पूर्वीपासून चालत आलेली ही पद्धत आहे, म्हणून आपण भारतात रांगोळीला खूप महत्त्व आहे. तसेच दारातल्या काढलेल्या रांगोळीबरोबर उंबरवट्यावर आपण लक्ष्मीची पावले काढली जातात. तर त्यासाठी ही पावले तुम्हाला खूप कामी येतात. आपल्या उंबरवट्यासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही ही विविध प्रकारची पावले काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही विविध देवघरातली चिन्हेसुद्धा तुम्ही देवघरामध्ये दारात काढू शकतात, जसे की श्री, ओम, स्वस्तिक, त्याचबरोबर शंख, लक्ष्मीची पावलं, गोपद्म, अशा विविध प्रकारच्या रांगोळी आपल्या देवघरातल्या आहेत. त्याबद्दल 7 वारांच्या रांगोळी आहेत. अशा वेगवेगळ्या रांगोळी आपण कोणत्या का होईना या देवघरामध्ये काढल्याच पाहिजे. तुळशीसमोरसुद्धा काढल्या पाहिजेत, त्याचबरोबर उंबरवट्यासमोरसुद्धा काढल्या पाहिजेत. तर ही बघा, आपली 3 नंबरची लक्ष्मी पावलाची रांगोळी अगदी सुरेख अशी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्या रांगोळीपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती रांगोळी आवडली हे सांगायला नक्कीच विसरू नका. तर तुम्हाला अशाच रांगोळी रोज रोज पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा. तर इथे बघा, मी केशरी आणि हिरव्या रंगाने अशा 2 लाईन दिल्यात. इथेसुद्धा मी लाईन क्लीन करून घेतल्यात आणि त्यावरती गोपद्म काढून त्यामध्ये लाल रंग आपण भरलेला आहे आणि इथेसुद्धा आपण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. तर लक्ष्मीची पावली ही एक माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तर आपल्या येण्या जाण्याचा जो मार्ग असतो तो मुख्य दरवाजातून माता लक्ष्मीचा वास देखील होत असतो. तर त्यासाठी या रांगोळी आपण एकदम आपला पाय जाईल किंवा पाय पडेल अशा ठिकाणी नाही काढायच्या. एकदम उंबरवट्याच्या साईडला, आपल्या दरवाजाच्या एकदम साईडला किंवा देवघरात आणि तुळशीसमोर तुम्ही या रांगोळी अगदी शुभ ठिकाणी अशा या काढूच शकता. तर सुंदर अशा या रांगोळी एकदम आपल्या पायाखाली येतील या ठिकाणी. तर काढू नका तुम्ही, एवढंच तुम्ही लक्षामध्ये ठेवा की आपल्या पायाखाली या रांगोळी येणार नाही. तेवढीच काळजी घेऊन तुम्ही या रांगोळी काढा. कुठेही काढल्या तरी अगदी सुरेखच रांगोळी दिसतात. तर इथे बघा, मी पिवळ्या रांगोळीने असे 5 ठिपके दिलेत मोठ्या आकाराचे आणि ब्रशच्या सहाय्याने अगोदर आतल्या साईडने ओढून घेते आणि नंतर हलक्या हाताने बाहेरच्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हिरव्या रांगोळीने अशा 1-1 डॉट्स देऊयात. तर कितीतरी सुंदर आणि देखणी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला या सगळ्या रांगोळी आवडतील अशी आशा करते आणि तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तर रोजच्या व्हिडिओमध्ये आपल्या 5, 6, 7 अशा मी रांगोळी तुम्हाला दाखवत असते. तर तुम्हालाही त्या पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि रांगोळी कशा वाटतात हे नक्कीच कमेंट करून सांगत जा. तर हे बघा, ही सुद्धा आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तर आजच्या भागातल्या या पूर्ण आपल्या लक्ष्मी पावलाच्याच रांगोळी होत्या.
आणि तुम्हाला आवडतील सुद्धा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी पांढऱ्या रांगोळी अशा लाईन देऊन घेतलेल्या आहेत 2 आणि बोटाने तिथं व्यवस्थित करून सुद्धा हे बघा या पद्धतीने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि यावरती सुद्धा आपण गोपद्मच काढणार आहोत. दोन्ही साईडने गोपद्म काढायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला आकारसुद्धा द्यायचा आहे. तुम्ही बोटाने सुद्धा आकार देऊ शकता किंवा इयरबडच्या सहाय्याने सुद्धा आकार देऊ शकता. या पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी बोटाने सुद्धा व्यवस्थित आकार देता येतो आणि आकारसुद्धा छान येतो. तर इथे आपण हिरवा रंग भरूयात गोपद्मामध्ये या. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा एकदा जी रांगोळी आपली मिटलेली आहे तिथे व्यवस्थित रांगोळी ती काढून सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे आउटलाईन केल्यानंतर सुद्धा रांगोळी एक प्रकारे उठून दिसते आणि आकारसुद्धा छान दिसतो. तर इथे आपण हिरवा रंग मध्ये दिलेला आहे आणि बोटांच्या ठिकाणी आपण इथे लाल रंगाने अशी बोटांचे ठसे काढलेले आहेत. तर हे बघा किती सुंदर दिसते. अगदी सुंदर आणि सोप्या रांगोळी आहेत. तर खाली आपण इथे पिवळ्या रांगोळीने असे थोडे मोठ्या आकाराचे डॉट्स देऊयात आणि त्याला प्रेससुद्धा करूयात बोटाने या पद्धतीने. आणि खाली आपल्याला रेन ड्रॉप्स ज्या पद्धतीने आपण डिझाईन काढतो त्या पद्धतीने लाईन द्यायच्या आहेत. आणि ड्रॉप्स म्हणजे आपल्याला लाल रांगोळीने खाली असे डॉट्स देऊयात त्यावरती लाईनच्या. खूप मनमोहक आणि रेखीव रांगोळी आहेत. सुंदर अशी डिझाईन आपल्या देवघरात काढल्यावर एकदम वातावरण प्रसन्न होतं आणि रांगोळी पाहून मनालासुद्धा खूप छान वाटतं, एक प्रकारचं समाधान मिळतं. तर हे बघा इथे आपण अशा 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत साईडने आणि मी इथे निळ्या रंगाचे असे डॉट्स दिलेले आहेत आणि ब्रशच्या सहाय्याने मी आतल्या साईडने थोडंसं त्याला ओढूनसुद्धा घेतलेलं आहे. तर इथे एक वेगळ्या प्रकारची डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर ह्याच रांगोळी तुम्ही नवरात्रामध्ये आपले जे कलर येतात त्या कलर भरूनसुद्धा तुम्ही नवरात्रामध्ये देवीच्या समोर तुम्ही काढू शकता. आपल्या घटस्थापनेच्या पूजेसमोर तुम्ही काढू शकता. अगदी सत्यनारायण असू देत, शुक्रवार, गुरुवार, कोणतीही पूजा असू देत, चौरंगाच्या समोर, पाटाच्या समोर कुठेही जरी डिझाईन काढल्या ह्या रांगोळी लक्ष्मी पावलाच्या तरी सुरेखच दिसतात. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या श्रावण मासामध्ये अगदी सगळेच सण समारंभ असतात तेव्हा या रांगोळी खूप आपल्याला सुंदर पद्धतीने मांडता येतात, काढता येतात. अगदी कोणत्याही पूजेच्या समोर काढल्यावर एकदम आकर्षक अशा या रांगोळी दिसतात. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि सेव्हसुद्धा करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या रांगोळी काढायला नक्कीच मदत होईल. तर नवरात्रामध्ये जे कलर आहेत ते कलर तुम्ही वापरून या रांगोळी विविध पद्धतीने आणि विविध कलर भरून तुम्ही या रांगोळी नक्कीच काढू शकता. तर इथे बघा आपण अजून एक आहे. तर इथे आपण फक्त गोपद्म काढून घेतलेले आहेत आणि खाली थोडा मोठा डॉट्स देऊन त्यावरती मी वाटीनं प्रेस केलेला आहे आणि अगदी हलक्या बोटाने आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि मी 2 पावलांवरती एकावरती लाल रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि एकावरती पिवळ्या रांगोळीने असे आपण बोटाचे डॉट्स दिलेले आहेत. तर इथे लाल आणि पिवळा रंग दोन्ही आपल्याला एक पावलावरती आपण वापरलेला आहे आणि साईडला केशरी आणि हिरव्या रंगाने आपण लाईन दिलेल्या आहेत. त्यावरती हिरव्या रंगाने डॉट्ससुद्धा दिलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीच्या रांगोळी आहेत आणि दिसायला एकदम मनाला सुख देणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या या आपल्या रांगोळी आहेत. नक्कीच मैत्रिणींनो आवडल्यावर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही आपली शेवटची रांगोळी आहे. तर हे बघा आपण ज्या पद्धतीने कुयरी काढतो त्या पद्धतीने आपल्याला 2 अपोजिट साईडने अशा कुयऱ्या काढायच्या आहेत. यामध्ये आपल्याला लाल आणि पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. एकामध्ये लाल आणि एकामध्ये पिवळा रंग मी असा भरलेला आहे. तर मैत्रिणींनो नेहमी आपल्या व्हिडिओतल्या रांगोळी तुम्हाला पाहायला आवडत असतील, रोज व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच रोज नवनवीन रांगोळी पाहत राहा, रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा आणि तुमच्यासुद्धा दारात, देवघरात नवनवीन रांगोळी तुम्हीसुद्धा काढत राहा. तर हे बघा इथे आपण पांढऱ्या रांगोळीने असे डॉट्स दिलेले आहेत. एकदम उठून दिसते ही रांगोळी आणि पांढऱ्याच रांगोळीने आपण शेवटच्यासुद्धा लाईन 2 दिलेल्या आहेत. त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे असे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो ह्या होत्या आपल्या आजच्या भागातल्या 6 लक्ष्मी पावलाच्या रांगोळी. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ आपले पाहत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.